कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जयंत, हा तंबोरा मला गिफ्ट करून तू ना माझं अनेक वर्षांपासून मी जे स्वप्न पाहिलं होतं ना ते पूर्ण केलंय। काय रे जयंत, शेवटचा अंतरा उरला होता माझा, का डिस्टर्ब केलंस तू मला? ह्या तंबोऱ्याने मला जगातला खूप मोठा आनंद दिलाय। जयंत, सांभाळून हाताळा तंबोरा, ह्याला काही होता कामा नये हा? नाही तर तू थांब, मीच ठेवते। आय एम सॉरी जानू, आय एम रिअली सॉरी। तुझा लाडका तंबोरा तर तुटला, आता तू तो वाजवू शकणार नाहीस। आता त्याला दुरुस्तीला द्यावं लागेल ना, आणि कदाचित तो कधीच रिपेअरही होणार नाही। सॉरी माय डिअर लव्ह, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे। तू फक्त माझी आहेस जान्हवी, फक्त माझी। या गाण्याची पण नाही। अगं लक्ष्मी, बस। सासूबाई, दिवस सरला पण तुमचे आभार मानायचे राहूनच गेले। माझे मेलीचे कसले आभार मानतेस? असं कसं? तुमच्या हट्टामुळे आजचा दिवस अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा करता आला। म्हणजे हे ना खूप चांगले आहेत, माझी सगळी हौसमौस करतात, त्यामुळे यांच्याबरोबर आणखीन वेळ घालवता येईल हे माझ्या कधी लक्षातच आलं नाही। पण आज तुमच्यामुळे पूर्ण दिवस त्यांच्या सहवासात घालवता आला। इतकं छान वाटलं म्हणून सांगू। मला सांगा, कुणाची सासू असं करते? ज्या सासूला तुझ्यासारखी सून मिळते ती। खरंच लक्ष्मी, टाळी एका हाताने वाजत नसते बघ। तू माझ्याशी इतकी चांगलं वागतेस तर मला तुझ्याशी चांगलं वागण्यापलीकडे पर्यायच राहत नाही बघ। श्रीनिवासने तुझ्या जागी दुसरी कोणी सून म्हणून आणली असती ना, तुम्ही चांगला सासूरवास केला असता तिला। मी यांना दुसऱ्या कुणाशी लग्न करूच दिलं नसतं सासूबाई। असं? जयंत, तुझ्या कपड्यांचे 5 सेट्स घेतलेत, अजून काही घ्यायचंय? जानू, तू इतके कपडे का घेतेस? कार्यक्रम झाल्यावर आपण परत येऊ ना।
जयंत अरे असं काय करतोस? 1-2 दिवस राहूयात ना आपण माझ्या घरी. प्लीज तू ऑफिस मधून सुट्टी घे ना प्लीज. नॉट पॉसिबल जानू. अगं इतकी मोठी कंपनी चालवते मी, असं ऑफिस सोडून नाही येऊ शकत. जयंत अरे लग्नानंतर पहिल्यांदाच जातोय की नाही आपण माझ्या घरी. तुला माहितीये मी 2-2 तास जरी ठरवलं ना सगळ्यांशी बोलायचं तरी 3 दिवस लागतील मला. प्लीज सुट्टी घे ना प्लीज. ओके, लेट मी सी व्हॉट आय कॅन डू. थँक्यू. जान्हवी, एक विचारायचं होतं. जेव्हा तू तुझ्या आईबाबांशी बोलतेस ना, तेव्हा तुझा चेहरा इतका आनंदी असतो, पण ते जेव्हा तू माझ्याशी बोलतेस तेव्हा तू इतकी हॅपी वाटत नाहीस. असं का? जयंत अरे असं काही नाहीये. उलट मला इतर कोणापेक्षाही तुझ्याशी बोलायला जास्त आवडतं. ही जानू फक्त तुझी आहे. सॉरी जानू, तुला असं विचारायला नको होतं. आय होप तुला वाईट नसेल ना वाटलं. जयंत अरे मलाही तुला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे आपण जेव्हा झोपायला बेडरूम मध्ये येतो तेव्हा घर अगदी पसरलेलं असतं आपलं. म्हणजे हॉलमध्ये पसारा असतो, किचनमध्ये पसारा असतो, पण जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा सगळं घर व्यवस्थित असतं. म्हणजे सगळ्या वस्तू जागच्या जागी असतात, सगळं काही स्वच्छ असतं. हे नक्की कोण करतं? म्हणजे आपल्याकडे कुणी येतं का हे सगळं काम करायला? जयंत तरी सांग ना, कोण काम करतं आपल्याकडे? कोण आहे तो स्टाफ? म्हणजे मला ना भेटायचंय त्यांना. ते नक्की कधी येतात, कधी जातात, काहीच कळत नाही. मी तुला सकाळी पण हा प्रश्न विचारला होता, तेव्हाही तू मला म्हणालास मी नंतर सांगतो आणि सांगितलं नाहीस. प्लीज आता तरी सांग. जानू, तुला माहिती आहे ना, मला तुला कुठल्याच प्रकारचा त्रास होऊ द्यायचा नाहीये. म्हणून सकाळी तुला जाग यायच्या आधी सगळं स्वच्छ झालं पाहिजे अशी व्यवस्था केली आहे मी. म्हणजे तू डोळे उघडण्याआधीच ते काम करून जातात त्यांचं. जयंत अरे पण नक्की कोण आहेत ती? मला भेटायचंय त्यांना, थँक्यू म्हणायचंय. त्याची काय गरज आहे? ते आपलं काम करून जातात बस. जयंत अरे आपल्यासाठी ते एवढं सगळं करतात, ॲटलिस्ट थँक्यू तर बोलायला हवं ना. मला भेटायचंय त्यांना. ओके, तुझ्या घरी जाऊन आलो की भेटवेन मी तुला त्यांना. नक्की? हो. ठीक आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.